चला मित्रांनो, आपण 6व्या चुकीकडे वळू. 6वी जी चूक आहे ती लॅक ऑफ कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे काय? कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर असणारा विश्वास, आत्मविश्वास त्याला म्हणतो आपण. परमेश्वराने जर मला बनवलेला आहे तर माझ्यामध्ये परमेश्वराने क्षमता सुद्धा दिलेल्या आहेत, माझ्यामध्ये कौशल्य सुद्धा दिलेले आहेत. क्षमतांना आपण ॲबिलिटीज म्हणतो, कौशल्यांना आपण स्किल्स म्हणतो. परमेश्वरानं जर मला बनवलेलं आहे तर ह्या दोनही गोष्टी परमेश्वरानं माझ्या आतमध्ये हे टाकूनच मला खाली पाठवलेला आहे. पण मग मी त्या कौशल्याचा शोध घेतला पाहिजे, त्या क्षमतांचा शोध घेतला पाहिजे. ते वाढवण्यासाठी मी कोणाच्या तरी मदतीची मला गरज ही भासली पाहिजे, त्यावेळेस माझा आत्मविश्वास वाढेल. पण ज्या मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो मग ते कोणतीही गोष्ट करायला लाजतात, कोणतीही गोष्ट करायला घाबरतात, त्यांची हिंमतच होत नाही. मग हिंमत जर झाली नाही तर मग ते परीक्षेमध्ये चांगले मार्क्स कसे काय मिळवणार? बघा मित्रांनो, म्हणून आपल्याला आपल्यामधला आत्मविश्वास आपल्याला वाढवायचा आहे. बघा, आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमता आहे, कौशल्य आहे, सामर्थ्य आहे, हे ओळखून हाती घेतलेलं जे काम आहे ते यशस्वी करणाऱ्या मुलांचा आत्मविश्वास हा प्रचंड असतो. आपल्यामध्ये क्षमता असतात, मी सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला अनेक वेळा सांगतो की अरे मला जर तुमच्यामधले क्षमता जर दिसतात आहे, मला तुमच्यामधले कौशल्य जर दिसतात आहे, तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, हे जर मला जाणवत आहे, तुम्हाला का नाही जाणवत? तुम्ही त्या सामर्थ्याकडे का बघत नाही, त्या कौशल्याकडे का बघत नाही? तुमच्यामध्ये असणारे चांगले गुण जे आहेत हे तुम्ही आतमध्ये दाबून राहिले, आणि जे वाईट गुण जे आहेत ह्या वाईट गुणांना तुम्ही सोबत घेऊन आणि पुढचे तुमचं जीवन जगून राहिलेलं आहे. मग तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा का मिळणार सांगा बरं? चांगल्या गोष्टी आपल्यामधल्या शोधा ना. आणि ज्यावेळेस आपण आपल्या आतमध्ये चांगल्या गोष्टीचा ज्यावेळेस शोध घेऊ ना, त्यावेळेस आपला आत्मविश्वास वाढेल. आणि हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या स्वतःच्या आतमध्ये आपल्याला डोकवावं लागेल. आणि आपल्यामधल्या क्षमता, आपल्यामधल्या कौशल्य, आपल्यामधलं सामर्थ्य हे कोण वाढवू शकते हो? मग जे वाढवणारे आहेत आपण त्यांच्या संपर्कात असलं पाहिजे. मग त्यांना आपण विचारलं पाहिजे की ही क्षमता वाढवण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे कौशल्य माझ्यामधले डेव्हलप होण्यासाठी मी काय केलं पाहिजे. बघा, यासाठी आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते. पण फक्त आता मी तुम्हाला जसं पहिलं सुरुवातीला सेशनच्या सुरुवातीला सांगितलं की फक्त मार्गदर्शन आज आपलं हे एवढं आपल्याला प्रगती करण्यासाठी फक्त मार्गदर्शन आपल्याला उपयोगाचं नाही आहे. तर त्या मार्गदर्शनाप्रमाणे ते कौशल्य आपल्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी आपल्याला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. आणि ही मदत आपल्याला मिळणार आहे समुपदेशकांकडून. हे आपल्या मनाचा अभ्यास करून आपल्या कुटुंबामधल्या प्रत्येकाचा जे आपल्या संपर्कात जे येतात या सगळ्यांच्या मनाचा अभ्यास करून आणि आपल्यामधल्या ज्या ॲबिलिटीज आहेत, आपल्यामधले जे स्किल्स आहेत हे डेव्हलप करण्यासाठी ते आपल्यामधले ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ते जागृत करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि एक वेळ ह्या चांगल्या गोष्टी जागृत झाल्यानं मग बघा बरं, मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून लक्षात घ्या. आणि जे विद्यार्थी आपल्यामधल्या क्षमता ओळखून, कौशल्य ओळखून, सामर्थ्य ओळखून काम करायला लागतात त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढतो. आणि आत्मविश्वासू विद्यार्थी हे अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करतात आणि तेच विद्यार्थी परीक्षेमध्ये जास्त मार्क्स मिळवत असतात. आजपर्यंत मॅक्झिमम 95% विद्यार्थी जे आहेत हे मला या पद्धतीमध्ये दिसतात. बघा, म्हणून आत्मविश्वासाचा अभाव जर आपल्यामध्ये वाटत असेल तर उद्यापासून तुम्ही मला वैयक्तिक भेटा की सर माझ्यामधला आत्मविश्वास मी कसा वाढवायचा. आणि त्यावेळेस मग आपण तो स्वतःचा आणि अभ्यास करून आणि चांगल्या पद्धतीनं मग